मित्रांनो, बघा लक्ष द्या. आज आपण क्लास 7 मधील चॅप्टर नंबर 3 नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म यामधील पोयटा मृदा म्हणजे सिल्ट सॉइल याबद्दलचा थोडासा शॉर्ट व्हिडिओ आपण बघत आहोत. बघा लक्ष द्या, काय असते की ही जी मृदा आहे ना, पोयटा मृदा जी की आहे, या मृदेतील जे कण जे असतात त्याचा आकार खूप मध्यम प्रकारचा असतो, मध्यम असतो. आणि ही जी मृदा आहे तिची जी जमीन आहे ती रेताळ जमिनीप्रमाणे मशागत करण्यास सोप्या नसतात. रेताळ जमिनीच्या असतात, ज्या आपण मागील शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितल्या, त्या मशागत करण्यास सोप्या असतात. परंतु ही जी जमीन आहे ती काय असते की मशागत करण्यास ती सोपी नसते. परंतु चिकन मातीच्या जमिनीप्रमाणे मशागत करणं जडही जात नाही. चिकन मातीची जी जमीन असते ती मशागत करणं जास्त जड जाते, तिच्यापेक्षा जास्त जड सुद्धा ती जात नाही. आणि या मृदेमध्ये काय असते, जैव घटक मोठ्या प्रमाणावर असतात. आणि यामध्ये काय असते की अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. आणि या मृदेला आपण गाळाची मृदा असेही म्हणतो. ही जी आहे, ही जी सिल्ट सॉइल आहे, यामध्ये काय असते की रेताळ जमिनीप्रमाणे मशागत करण्यामध्ये ही एवढी सोपी नसते, परंतु चिकन मातीप्रमाणे अवघड सुद्धा नसते. ओके. आणि यामध्ये काय असते की अन्नद्रव्य पुरवण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त प्रमाणात असते आणि यालाच गाळाची मृदा असेही म्हटले जाते. ओके. अशाच नवीन नवीन शॉर्ट व्हिडिओसाठी प्रीती अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.